मागोता हा जन्म मिळेल कांड गिव गॅरंटी. कारण जन्म घेणे लगे वासनेच्या संगे जड भरत राजा होता, हन्नाच्या गर्भाला गेला. संत रविदास मूळचे ब्राह्मण होते, पण एका शिष्याने कोल्हापुरी जोडा दिला. हे खाटेमध्ये पडलेले होते. एक नजर त्या जोड्यावर आणि एक नजर इकडे. माझी प्रकृती चांगली कधी होईल, तो घालेल कधी आणि मग फेरफटका मारायला जाईल कधी, असा विचार करत करत इहलोकीची यात्रा संपली. परिणाम काय झाला? त्यांना चर्मकार योनीमध्ये जन्म घ्यावा लागला. मूळचे ब्राह्मण होते ते. म्हणजे जन्म घेणे लागे वासनेच्या संपूर्ण जीवाला या वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. हा मनुष्य जन्म एकदाच मिळालेला आहे. या ज्याच्यामुळे जन्म घ्यावा लागतो त्याचं कारण शोधावं का इकडची तिकडची नको ती कारण शोधावी. बघा बारकाने विचार केला तर आता हे वासनेमुळे जर जन्म घ्यावा लागतो. नागबाबा सांगतात, करा रे बाप्पांनो साधना हरीचे, धणी करणीचे करूच नका. अरे जेणे नाही जन्म यमाची यातना अशा साधना करा. काही जन्म मरणाचा फेरा कसा उल्लंघन करता येईल, क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. जेणेकरून हा जन्म मरणाचा फेरा चुकवता येईल असा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण का यू आर अन आर्किटेक्ट ऑफ युअर ओन लाईफ. तुम्ही 84ची करा सोडवन, 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 हा 84ची करा सोडवन, 84ची करा सोडवन. रिगाया शरण पांडुरंगा, रिगाया शरण पांडुरंगा, 84ची करा सोडवन, 84ची करा सोडवन. रिगाया शरण पांडुरंगा, रिगाया शरण पांडुरंगा, 84ची करा सोडवन, 84ची करा सोडवन. बीड म्हणजे गायनाचार्यांची, वारकरी संप्रदायातली गायनाचार्यांची अनमोल कोहिनूर खाण आहे. ते अनुभवाला येते. वस्तुस्थिती अतिशय चांगलं वाटते. सांगायचं तात्पर्य काय आहे? 84ची करा सोडवण. ती सोडवणूक करण्यासाठी आपल्याला मनुष्यजन्म मिळालेला आहे. मग ती कशी करावी सोडून? तर त्याचा आपण सगळे शेतकरी वर्ग आहात. आम्ही पण शेतकरी आहोत बरं का. भले मुंबई का ना असेल, पण आम्ही भात पिकवतो, तांदूळ, आणि इकडं ज्वारी, बाजरी, आणखी वेगवेगळे काय पिकं आहेत. तर मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगतो, आपली ज्वारी घ्या किंवा बाजरी घ्या. ती बाजरी काढून आणली आणि जर दुसऱ्या वर्षी पेरायची झाली, लहान मुलांनी पेरली तरी उगवल्याशिवाय राहणार नाही. पण ती ज्वारी बाजरी एकदा तव्यावर भाजली आणि मग या देशाचे CM PM आणले, त्यांच्या हातून पेरली तर उगवेल का बरं? हा, त्याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन केलेलं आहे. आता लक्षात, कम टू द पॉइंट. हे सासू जवळच्या गोष्टी सांगायची जागा नाही, वस्तुस्थिती. अरे काय मी उधार पावेने काय कृपा करविणार आहे, याचा विचार करण्यासाठी मी तो हा विचार विवेकी शोधा गोविंद माधवायाचं देई. तेव्हा त्याच्यामध्ये परिवर्तन काय केलं तर ते भाजलं गेलं आणि त्याच्यामध्ये अशी पॉवर आली की ते उगवू शकत नाही.
संत महात्मा सिद्ध ऋषी यांनी जरी पेरलं तरी उगवणार नाही. तसं आपल्यामध्ये काही परिवर्तन घडलं पाहिजे. आता लक्षात, देही असून विधेयावस्था कशी भोगावी. एक अभंग, आमच्या आवडीचा अभंग आम्ही नेहमी घेत असतो. चिंचेच्या पानावर देऊळ रचेले, आधी कळस मग पाया रे. देव तुझे गेलो त्या देवळची उडाले, खेळिया सद्गुरु राया रे. त्याच्यामध्ये एक कडव आहे, दुतोंडी हरिणे पाण्यावर आली आणि मुखाविना पाणी पिले रे. आता ही दुतोंडी हरिणी कुठली. या हरिणीला बघायला गेलं तरी एकच तोंड असतो, पण ही दुतोंडी हरिणी नाथबाबांना सांगायचंय की वासनारूपी जे हरिण आहे. कधी कधी वासनेला गाय, वासना वडायला गाय गाड्यांनो, पण या ठिकाणी सांगायचं दुतोंडी हरिणी म्हणजे वासना. अनेक प्रकारच्या वासना, पण मूळ वासना आपण घेऊया. एक देह वासना आणि दुसरी आत्मवासना. अलग लक्षात. मग चांगली वासना कोणती, देह वासना चांगली का आत्मवासना चांगली. कठीण पडते, जरा सोपं करून सांगतोय. गुन्हेगार असला त्याला लोखंडाची बेडी चांगली का सोन्याची बेडी चांगली. हा बघा, इट इज कॉल्ड अ शार्प माइंड, नाही का, कापूर बुद्धी. इथून तिथून दोन्ही पण बेड्याच. तसं देहवासना असो नाही तर आत्मवासना असो. मौली ज्ञानेश्वर मला सांगतात बरं का, देहवासनामुळे तो फेऱ्यामध्ये पडायला लागेल ते मात्र शंका नाही, पण आत्मवासनेमुळे सुद्धा. म्हणून ज्ञानरूप आत्मा करून ज्ञानाची प्रभा करीत असे सोहमायसा बंधू. तो सुद्धा एक प्रकारचा बंध आहे आणि त्याच्यामुळे भेदोन या पुढे गेला. तुका म्हणे योगी त्याला आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवायचा असेल तर सत्यनारायण घालून चालेल का. सगळ्या तीर्थांचं भ्रमण करून चालेल का. 365 दिवस उपवास करून चालेल का. नाथमध्ये समर्थ सांगतात, अरे उपवासी देवघडी तर दुष्काळात काय मेले थोडे नाही का, त्यांना देवाला भेटला पाहिजे. मग या वासनेचं बीज जर भाजायचं असेल तर त्याच्यासाठी एकच उपाय. मायबाप हो, एखादा स्तोत्रीय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू महात्मा आपल्या भाग्यामध्ये यावा आणि त्या महात्म्याची संतचरण रज आपल्याला मिळाला तर मग या वासनेचं बीज जळून, वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय, जळून जाय. वासनेचे बीज जळून जाय. संत चरणी संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संत चरण रज म्हणजे संतांचे पाय का. अर्थाचा अनर्थ भागवताच्या चिंध्याचे संतांचे पाय नाहीत. परंपरा युक्त त्यांच्याकडून आलेलं ते नाम. आलं लक्षात. नाम आणि त्यांच्याकडनं मिळालेला बोध, हे याला संत चरण रज ही संज्ञा आहे. आणि जोपर्यंत त्या संतांची कृपा होत नाही, गुरुकृपा इट इज कॉल्ड, जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्याला आपलं अधिष्ठान कळत नाही. आपलं अधिष्ठान म्हणजे काय, आपण कोण आहोत, कुठून आलोय, शेवटी कुठे जायचंय. बघा, इकडनं नदी आली, 1000 मैलावरून आली आणि 1000 मैल ती वाहते, पण तिचं वाहन कधी थांबेल, जेव्हा ती समुद्राला जाऊन मिळेल, नाही का. करोडो रुपये खर्च करून मंदिर बांधलं, पण जोपर्यंत मंदिराला कळस
किंवा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत नाही तोपर्यंत त्याला पूर्णत्व प्राप्त होत नाही. तसं हे जीवा तुम्ही कोण आहात, कुठून आलाय, चटपटीने सांगतात. अनेका घाट कोण जाने की वाट कोण, ब्रह्म का कपट कोण, जीव कोण, शिव कोण, माया कोण, कौन मैं कौन समाया, इतना नहीं बुझा तो काय को जन्म पाया. विठ्ठल आम्ही कधी विचार केलाय का? नुसतं हे नटणं सजवणं, इकडनं 2-4 गप्पा मारणं याला परमार्थ म्हणत नाही. बरं का? वस्तुस्थिती आहे. पंचदशीमध्ये एक दृष्टांत आलेलं आहे की एक राजवाडा आहे आणि त्या राजवाड्याला 84 एकरचा तो राजवाडा आहे आणि त्याला एकच दरवाजा आहे आणि एक आंधळा माणूस राजवाड्यातून बाहेर जायचा प्रयत्न करतो. तेव्हा जाता 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 चाललाय तो बरोबर, पण पुढे एक विहीर आहे, त्याला काही दिसत नाही ती. मग असे आमचे महाराज आले, श्रीराम महाराज, त्यांनी सांगितलं बाबा असे जाल तर विहीर आहे त्याच्यात पडाल. तुम्हाला एक काम सांगतो, मला तुमच्याबरोबर यायला वेळ नाही, पण तुम्हाला मी त्या कंपाऊंडला लावतो, जा तुम्ही, दरवाजा येईल तेव्हा बाहेर पडा. ठीक आहे. भागवतामध्ये उभे अंधळे अंधकुपी पडता, देखणने लावावे सत्पता, तेवी ज्ञानांदके दुःख सागरी पडता, उधरावायचा होता मी प्रार्थेच्याशी. त्याने चालणं सुरू ठेवलं, पण ज्या वेळेला द्वार आलं त्यावेळेला त्याच्या डोक्याला खाजव आली. आता कधी पण एक काम करावं, एक कामात 2 कामं नको. त्याने खाजवायला सुरुवात केली, निदान चालणं बंद करायला पाहिजे होतं, कारण हात सोडलेला आहे. चालणं पण सुरू ठेवलं. तेवढ्या पिरियडमध्ये काय झालं, तो द्वार होता तो निघून गेला. आता परत किती फिरावं लागेल त्याला? 84. आपली गती 30 आहे. आपल्याला अनमोल मनुष्य जन्म याचं मूल्यच करता येत नाही. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना तोल रे. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना तोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना खोल रे. अब तो मिला है कभी न मिले, कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. तू सत्संग में आया कर, गीत गुरु के गाया कर. तू सत्संग में आया कर, गीत गुरु के गाया कर. शाम सवेरे जपना रे बंदे, गीत गुरु का गाया कर. नहीं लगता कुछ मोल रे, मिट्टी में ना तोल रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. मनुष्य जन्मान बोल रे, मिट्टी में ना बोल रे. अब तो मिला है कभी न मिले, नहीं, नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं, कभी नहीं, कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल. एक गृहस्थ आपले गोरख बाबा समजा गेले नर्मदा परिक्रमेला, आणि नर्मदा परिक्रमेला गेल्यानंतर त्यांना एक नर्मदा गंडकीचरी गोटे पदली सहस्रभरी एक गोटा मिळाला. सगळ्या गोट्यांपेक्षा वेगळा होता. चांगला गोल्डन कलरचा शायनिंग देणारा असा गोटा होता. 2 किलो वजन होता. त्यांनी विचार केला, हा गोटा आपण कधीच बघितलेला नाही, आपल्या नदीमध्ये गोटे बघतो. त्यांनी तो घेतला आणि टाकला झोळीत. आले इकडं, दिला ताईकडे. ताईने विचार केला, अरे वा, नर्मदे नदीला परिक्रमेला गेल्याचं सार्थक झालं का? ज्यांच्या कोणाच्याच घरामध्ये वरवंट नाही तसं वरवंट आपल्याला मिळाला. त्या आईसाहेबांनी चटणी वाटायचा वरवंट होता तो फेकून दिला आणि त्या वरवंट्याने वाटायला सुरुवात केली. इकडं मुलं खुश झाली. कलावती तेव्हा लहान होती, ती सगळी भावंड खुश झाली. अरे वा, बाबांनी आपल्याला चांगलं खेळणं आणलेलं आहे. त्यांनी तो खेळायला घेतला. त्याच्यानंतर कुत्रा आलं, कुत्र्याला घाबरवायला तोच दगड. दरवाजा लागला, दरवाजाला आडोशाला तोच दगड. असं करता करता 10 वर्ष तो वापरला. आणि 10 वर्षामध्ये काय झालं, त्याचं भाग्य उजळलं. तेव्हा आलं लक्षात.
उजळे भाग्य आता अवघी चिंता वाढली. एक रत्नपारखी बाबा आपल्या इकडचे समजा भगवान बाबा असतील ते आले त्यांच्या घरी आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, बेटा तो दगड बघू. त्यांना रत्नाची ओळख होती. त्यांनी घेतलं आणि म्हणे हा साधासुद्धा दगड नाही. आजच्या मार्केट रेटप्रमाणे या दगडाची किंमत 200 करोड रुपये कमीत कमी. यांच्या पायाखाली जमीनच सरकली. आज जर 200 करोड मग जेव्हा 2 किलोचा होता तेव्हा किती करोड होते. आता ते ताई चटणी वाटायला घेईल, पोरांना खेळायला नाही का, त्याचं महात्म्य कळलं. तसं आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे याचं महात्म्य कळलं पाहिजे. आणि मग ते महात्म्य कळल्यानंतर अशामध्ये आपल्या भाग्यामध्ये सद्गुरू यायला पाहिजेत. आणि सद्गुरू आले तर प्रश्न मिटत असतो. तुकोबाने असलं तर माझ्या आयुष्यामध्ये सद्गुरू आले आणि मला खऱ्या देवाचं दर्शन घडवलं. धन्य धन्य सद्गुरुराव, धन्य धन्य सद्गुरुराव, धन्य धन्य सद्गुरुराव, धन्य धन्य सद्गुरुराव. माझ्या दाविला देव, दाविला देव, माझ्या लाविला देव, लाविला देव. माझ्या देहाचे देऊळ केले, माझ्या देहाचे देऊळ केले, माझ्या देहाचे देऊळ केले, माझ्या देहाचे देऊळ केले. आत्मलिंग आतस्तापिले, आतस्तापिले, आत्मलिंग आतस्तापिले, आतस्तापिले. निर्गुणाच्या वळल्या वाची, निर्गुणाच्या वळल्या वाची, निर्गुणाच्या वळल्या वाची, निर्गुणाच्या वळल्या वाची. गुणाच्या लाविल्या ज्योती, लाविल्या ज्योती, सत्व गुणाच्या लाविल्या ज्योती, लाविल्या ज्योती. पंच प्राणाची आरती, पंच प्राणाची आरती, पंच प्राणाची आरती, पंच प्राणाची आरती. मुक्ताबाई ओ वाळीची, ओ वाळीची, मुक्ताबाई ओ वाळती, ओ वाळती. धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई, धन्य धन्य मुक्ताबाई. माझे आई, माझे आई, माझे आई, माझे आई. धन्य धन्य सद्गुरुराव, धन्य धन्य सद्गुरुराव, धन्य सद्गुरुराव, धन्य धन्य सद्गुरुराव. माझ्या देही दाविला देव, दाविला देव, माझ्या देही दाविला देव, दाविला देव. वा भाग्यवंतांनो, आपल्याला हा मनुष्य जन्म अनमोल मिळालेला आहे. आपल्याला या देहात सार्थक करावं असं वाटत असेल, जोपर्यंत एखादा समर्थ सद्गुरू आपल्या भाग्यामध्ये येत नाही, जो आपलं दर्शन आपल्याला घडवत नाही, तोपर्यंत नामदेवरायांना काय कमी होतं. नामदेव देवरायांच्या हातून नैवेद्य प्राशन करत होते, दूध पित होते. नवे नवे नामदेव कीर्तन करी पुढे देव. नाचता नाचता धोतर सुटलं तरी पत्ता नाही. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, अशी त्यांची ख्याती आहे. पण ते नामदेवरायांना कोण ठरवलं का, कशामुळं. एकदेशी देवाची माहिती होती, पण विश्वव्यापक परमात्मा देव नटला नाना परी भुवनीवर. जो अर्जुनामीन सैसा कवन ठावसे परी प्राण्यांचे देव कशी माती केली. अशा विश्वव्यापक परमात्म्याची माहिती नव्हती, त्यामुळे त्यांना कोर ठरवलं, कच्चं ठरवलं. जाऊ द्या, नंबर 2चे आहेत ते. 1 नंबर, 1400 वर्ष शरीर केले जतना बोधेवी नशिन वाढविला, नाही गुरुमंत्र उपदेश परमार्थाशी दोष लाविला. असे कोण. चांगदेव महाराज. साधे सुधे नव्हते बरं का. आपण बोलतो चांगदेव साधे नव्हते. अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी मेलेले मुर्दे जिवंत करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. असे चांगदेव महाराज. 10 वर्षाच्या मुक्ताबाईनं त्यांना अनुग्रह दिला. त्यांनी सांगितलं, भव नदीचे पाणी गड्या मोठे उडते,
भल्या भल्या पोहणाराशी उलथुनी पडते उलट उलट मा घरी गड्या फिरगोती खशी भरला पूर मायेचा लोंडा वाहुनी आदाशी अविद्येचा पुरगड्या वेगी ओसरेना कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरीची खुणा ज्या सद्गुरुशी शरण तुझं नेतील तारुण विठ्ठल विठाला 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 अशी सद्गुरूची खोल दाखवल्यानंतर त्यांनी तत्काळ शरणागती पत्करली आणि मुक्ताबाईने त्यांना अनुग्रह दिला बरं का. आणि अनुग्रह दिल्यानंतर चांगदेवांचं स्टेटमेंट आहे. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो गुरुपुत्र झालो मुक्ताबाईंचा. मुक्ताबाईने सांगितलं नुसता गुरुपुत्राची गरज नाही, नुसता माळ घालून काय फायदा नाही का, नुसतं व्हाईट आणि व्हाईट असून काय फायदा, तुझा अनुभव काय ते बोल. ते चांगदेव महाराज त्यांचा स्वतःचा अनुभव सांगतात. आता चांगदेव महाराज कधीचे, त्यांच्यापेक्षा अगोदर 1400 वर्ष. त्यांची भाषा कशी असेल. पैलाड हुडाचे पैलाड हुडाचे पैलाड हुडाचे पैलाड हुडाचे पैलाड हुडाचे पैलाड हुडाचे लाड हुडाचे पैलाड हुडाचे हे भले 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 हा भले 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 दास गोपाळाचे भले 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 दास हे जागवा 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 हरीचे जागवा दास जागवा हरीचे पैलाड हुडाचे 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 पैलाड हुडाचे. कसं समजावं. आईलाड हुडाचे पैलाड हुडाचे व्हॉट इज मीन बाय दिस. अशी आपली गती झाली. मलियाटो मलिंचरविन्न पुन्माने पेरियाट्टील मिनबिडकिम पुन्माने टट्टीमुट्टी तालमकुट्टी कटवंडी तलवडा माने पुन्माने. समजलं सगळं. इथं आळंदीला जेव्हा अभंग घेतला होता. अक्काने केले चिकन्ना मातो कुरुळाधनी गे मरुळा तेनू चलवाने चलवाने पंढरीराया चलवाने यल्ले दोरकन्यल्ले बारांने पुंडलिकाने भक्ती गे बंदा बाप रखमा देवीरू विठ्ठलने चलवाने चलवाने पंढरीराया चलवाने यल्ले दोरकन्यल्ले बारांने. तर कोणालाच माहिती नाही. फक्त अभंग काढला तरी कुठून मालिकेत आहे बरं. गुगलवर सर्च केला आला अभंग. सांगायचं तात्पर्य काय, साधू संतांची भाषा वेगळी असेल पण त्याचा मतितार्थ मात्र एक. ऐलाड हुडाचे पैलाड हुडाचे म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे सबाई अभ्यंतरी हरिप्रगट सोनियाचे मणी केले सोनियाचे धागे ओले तिया मिया रचले सबाई तेवी मी व्यापिले सबाई अभ्यंतरी. नाथ महाराजांच्या भाषेत सांगायचं तर हरिची आदास हरिदाही देशा हरिची आदास हरिदाही देशा हरिची आदास हरिदाही देशा हरिची आदास हरिदाही देशा भावे जैसा तैसा हरि भावे जैसा तैसा जैसा तैसा हरि एक हरि मुखी गाता हर पर देता हरि मुखी गाता हर पर चिंता भावे जैसा तैसा हरि एक भावे जैसा तैसा हरि एक भावे जैसा तैसा हरि एक हरि मुखी गाता आणि त्या हरीचं दर्शन घडवायचं काम जर कोणी करत असेल. मातृदेव आपल्या संस्कृतीप्रमाणे 4 देव सांगितले. मातृदेव पितृदेव अतिथी देव आणि आचार्य देव.
पैकी आज आपल्याला विचार करायचा आहे. मागतो देव भव, कारण आपल्यातून आई निघून गेल्या. भगवंत तुम्हाला सांगू, आईने अनुग्रह घेतला. अनुग्रह म्हणजे महावाक्याचा उपदेश. अनुग्रह घेतला आणि आईला कास लागली. आता परत आमची भेट कधी होते ना कधी नाही. त्यांनी जीव खरंच सांभाळून ठेवला आणि पुन्हा योगायोगाने येणं झालं. त्यावेळेला त्यांना प्रबोध दिला आणि प्रबोध दिल्याबरोबर 1 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी लोकीची यात्रा संपवली. ज्याप्रमाणे शबरी त्या मातंग ऋषीने सांगितलेलं होतं, एक वेळा शबरी तुला प्रभू रामचंद्र भेट देतील. 42 वर्ष वाट बघितली, पण तू खरंच एक दिवस प्रभू रामचंद्रांनी दर्शन दिला. धन्य झालं जीवन. तद्वत आई साहेबांना आलो आणि प्रबोध दिला. प्रबोध म्हणजे काय? भोजना मागते म्हणजे काय? जेवणावर पावशेर तूप. भाग्यवंतांनो, आपल्या भाग्यात त्या प्रक्रिया घडल्या पाहिजेत. अनुग्रह, प्रबोध, स्वस्वरूपाची ओळख, ह्या स्टेप्स आहेत. नुसतं वरपंगाने परमार्थ करून चालणार नाही. ठीक आहे, वाईट नाही ते, पण कुठं ते आपला जो हित आहे, राजमार्ग आहे, मोडून या वाटा सूक्ष्म दोस्तरा. ज्ञान राजमार्गाचे ज्याने निगमवल्ली प्रगट केली, तो निगमाचा मार्ग आपल्या भाग्यात आला पाहिजे. कारण पुन्हा मागोता हाची जन्म पावसी भोगले सुखदुःख जाणसी हे डोनगडे रे सयशी, याच जन्मामध्ये करू शकतो. आणि म्हणून तो खूप बारा सांगतात, नुसतं आई नाही तर माय आणि बाप दोन्ही काशी स्वरूप आहेत. माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी, माय बापे केवळ काशी. देवे न जावे तीर्थाशी, देवे न जावे तीर्थाशी, देवे न जावे तीर्थाशी, देवे न जावे तीर्थाशी. पुंडलिके काय केले, पुंडलिके काय केले. देवे न जावे तीर्थाशी, देवे न जावे तीर्थाशी, पुंडलिके काय केले, पुंडलिके काय माय बाप केवळ कासे, तेने न जावे तीर्थाशी. हा बघा, बाबांचा अभ्यास होते. माऊली सांगतात, सकळ तीर्थात ये धरे एक माता पित्रे, त्या सेवेशी शरीरे लोणकीजी. सगळ्या तीर्थांचं मुख्य तीर्थ अधिष्ठान असेल तर हे सोन्यासारखी माय बाप. बरं का, यांच्यापेक्षा दुसरं तीर्थ नाही. आता ज्यांचे आईबाप निवर्तले असेल त्यांची गोष्ट वेगळी, पण ज्यांचे आहेत त्यांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे, त्यांनी सगळं ऐकलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं नुसतं ऐकलं, आचरण केलं पाहिजे. कारण आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आत्मरूपी ईश्वराचा जी साक्षात्कार घडवते तिचं नाव आहे. त्या चक्रव्यूहामध्ये फसून आणि अभिमन्यू गतप्राण झाला महाभारतामध्ये. आणि मग सुभद्रा येऊन तिथे ओक्षी बोक्षी रडायला लागली. प्रत्यक्ष देव, अगं सुभद्रे, तू एक क्षत्रियाची, योद्ध्याची, एक वीराची आई आहेस. एवढंच नाही, तू एका धनुर्धारी अर्जुनाची पत्नी आहेस, तू रडतेस. दुसरं म्हणजे तू पंडूराजाची सून. एवढंच नाही, या विश्व ब्रह्मांड नायक जो परमात्मा त्याची तू बहीण आहेस, तू रडतेस. त्या सुभद्रेने एका वाक्यात सांगितलं, दादा मी त्या पंडूराजाची सून, त्या धनुर्धारी अर्जुनाची पत्नी, किंबहुना त्या विश्व ब्रह्मांड नायकाची बहीण म्हणून रडत नाही. मी माझ्या तान्ह्याची, माझ्या अभिमन्यूची आई म्हणून रडते, आई म्हणून रडते, आई म्हणून रडते. आईशी कळवळ्याची जाती. बोला बोला ते का
सोडून गेली आई आम्हाले कराला, सोडून गेली आई आम्हाले कराला, आई 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 म्हणू मी कुणाला, आई 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 म्हणू मी कुणाला, सोडून गेली आई आम्हाले कराला, सोडून गेली आई आम्हाले कराला, आई 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 म्हणू मी कुणाला, आई 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 म्हणू मी कोणाला, की सुना रडत बसती कान्या कोपऱ्यात, लेकी सुना रडत बसती कान्या कोपऱ्यात, आई तुमची आठवण होते प्रत्येक क्षणात, आई तुमची आठवण होते प्रत्येक क्षणात, सोडून गेली आई आम्हाले कराला, सोडून गेली आई आम्हाले कराला, आई 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 म्हणू मी कुणाला, आई 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 म्हणू मी कुणाला, सोडून गेली आई आम्हाले कराला, सोडून गेली आई आम्हाले कराला, आई 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 म्हणू मी कुणाला, आई 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 म्हणू मी कुणाला, म्हणू मी कुणाला. आई निघून गेली. महाराजांनी एका ठिकाणी वर्णन केलेले, उडाली पक्षिणी गेली अंतराळी चित्त बाळा घरी ठेवून. तर जे गेले त्याचे काही विलाज नाही, पण राहिलं ते कीर्ती जगामध्ये, नाही का. आईसाहेब आपला असंच आपल्या बाळांवर सर्व गोत्रजांवर सगळ्यांवर कृपादृष्टीचा वर्षा हो, एवढंच आपण मागू शकतो. कारण का त्यांच्याजवळ दुसरं म्हणून त्यांना आपण धन्यता कशी देणार. आपल्यापेक्षा कितीतरी उच्च स्थान त्यांचं. फक्त त्यांच्याजवळ एक विनंती, अखंड घराण्यावर अशीच कृपादृष्टी करा, अखंड गावावर अशीच. आता आपले महान पतिव्रता कुठली माता ती रासा माता, बघा विचार करा किती साक्षीत्व. मगाशी महाराजांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचा वाद असो, गोंधळ असो, विवाद असो, तिथे जायचं बोललं तर ॲटोमॅटिक ते धाग्याच्या गाठी जशा सुटतात तसं सुटलं जातं. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगत. भाग्य तुम्ही भाग्यवान आहात कर वस्तुस्थिती या परिसरामध्ये राहता. तर मग त्यासाठी त्या आईचं महात्म्य काही केल्या कमी होत नाही. आणि अशा माता आपल्या भारत देशामध्ये पूजल्या जातात, वंदन केल्या जातात. म्हणून स्वामी तिन्ही जगात आपण आई विना भिकारी. तो दादा कोण सांगतो, ज्याला आई नाही त्याला काय नाही. तर त्यासाठी आपण आई वडिलांची सेवा जास्तीत जास्त केली पाहिजे. कारण का दुसरं कुठलंच भजन पूजन करू नका. केलं तर वाईट नाही, पण आई वडिलांची भजन पूजन सोडून आणि दुसरं कुठलं करत असाल ते गौण आहे. कारण का महाराज सांगतात की तो पुंडलिक साधासुद्धा नव्हता, म्हणजे असं महात्मा नव्हता. ज्याने 28 युग परमात्म्याला उभं केलं तो एक प्रकारचा आपल्या भाषेत सांगू का टपोरी होता. टपोरी लँड ऑफ 14 नॉर ऑर्नामेंटल नॉर युजफुल. कोणी सांगितलेलं ऐकायचं नाही आणि स्वतःला काही कळणार असं 30 लक्षणी होता, 32 लक्षणी नव्हता. महाराजांनी वर्णन केलेलं आहे, त्यांनी आईबापाच्या गळ्याला दोरी बांधली आणि कुठे झाला तो, आई बापाच्या गळ्याला दोरी बाईल खांद्यावरी, आई बापाच्या गळ्याला दोरी बाईल खांद्यावरी, आई बापाच्या गळ्याला दोरी बाईल खांद्यावरी, आई बापाच्या गळ्याला दोरी बाईल खांद्यावरी. आ पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी
बायकोला खांद्यावर घेतलं. सोड म्हणजे सुकुवार चांगली गोंडस होती आणि काशी यात्रेला निघाला. रस्त्यामध्ये कुक्कुट स्वामींचा आश्रम भेटला. कुक्कुट स्वामींनी त्याचे डोळे उघडले आणि मग बायकोला तिथंच टाकली. तो आईबाबाला घेऊन आला आणि आईबापाची अखंड दिवस रात्र सेवा करायला लागला. तो पांडुरंग परमात्मा, त्याचे महात्म्य काय माहिती का? 88,000 ऋषी स्कंदाकडे गेले आणि या विश्वामध्ये असं कुठलं तीर्थ आहे की त्या तीर्थामध्ये खोडी नाही, कमतरता नाही, उणीव नाही. त्या स्कंदाने सांगितलं मला तर माहीत नाही, पण या देवांचा देव महादेव त्याला विचारू. गेले विचारायला तर महादेवाने सांगितलं प्रत्येक तीर्थ हे आपापल्या परीने श्रेष्ठच आहे, पण प्रत्येक तीर्थामध्ये काहीतरी उणीव आहे, कमतरता आहे, खोडी आहे. सांगायचंच झालं तर हिमकाळी की जे स्नान हे प्रयागाशी न्यून. प्रयाग तीर्थावर स्नान केलं तर अतिशय चांगलं, पण कधी थंडीचे दिवस, -डिग्री टेम्परेचर आणि अशा वेळेमध्ये थंड पाण्यात आंघोळ केली तर चांगलं, पण थंडीच्या दिवसात थंड पाण्यात आंघोळ करायची ही कमतरता आहे. गयेला जाऊन पिंडदान केलं. पिंडपदावर दिला फुले करी माझे झाले गयावर दिना फिटली पितरांची ऋण. पिंडदान केलं गयेला जाऊन, पितरांचा उद्धार होतो, पण आपल्याला त्याचा काहीच फायदा नाही, ही कमतरता आहे. काशीला जाऊन माय बाप केवळ काशी. काशीला जाऊन जर तुम्ही मेले तर अतिशय चांगलं, त्याच्यासारखं चांगली कुठली गोष्ट. चांगलं पण कधी आपण जाऊन मरायला लागेल ही कमतरता आहे. आपले केदारनाथला जाऊन पाणी प्रक्षालन केलं तर चांगलं, पण केदारनाथ कुठे इथून तिथं दिल्लीच्या पुढं हरिद्वारच्या पुढं देहरादून आणि तिथून 350 किलोमीटर त्या हिमालयामध्ये, तिथून 14 ते 18 किलोमीटर गौरीकुंडावरून केदारनाथ हे दुर्गम स्थान आहे, ही कमतरता आहे. गोकर्ण मामलेश्वरला गेले, दर्शन घेतलं त्याने, पण गोकर्ण मामलेश्वर म्हणजे दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे, ही कमतरता आहे. मग असं कुठलं तीर्थ नाही का म्हणे? आहे ना तीर्थ. काय भगवान भोलेनाथ सांगतात बघा ऋषींनो, म्हणे रात्रंदिवस मी ज्याचं ध्यान करतो, स्मरण करतोय, चिंतन करतो, नवे नवे विश्वकर्म्याने जेव्हा सृष्टी निर्माण केली त्यावेळा या वैकुंठ नगरीची, ब्रह्मपुरीची, यांचा शिवलोकाची उत्पत्ती नंतर केली, पण जिची अगोदर रचना केली आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी. असे हे पंढरपूर. उदंड पाहिले उदंड आणि ओळण देखिले क्षेत्र में ऐसे चंद्रभागा ऐसे मित्र ऐसा विटेवरी देव कुठी भीमा तेरे एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. असा परमात्मा, असे क्षेत्र आणि त्या ठिकाणी बसलेला पांडुरंग परमात्मा याचं मी स्मरण करतो आणि तो सर्व देवांचा देव आहे. तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. बया माझा पंढरा, बया माझा पंढरा, बया माझा पंढरीराव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. बया माझा पंढरीराव, बया माझा पंढरीराव, बया माझा पंढरीराव, तो ह्या देवाचाही देव, तो ह्या देवाचाही देव, देवाचाही देव. असा परब्रह्म परमात्मा 28 युग तिथं उभं, विटेवर उभं करण्याचं सामर्थ्य या पुंडलिकामध्ये आलं. त्याने काय केलं? जप तप अनुष्ठान हे केलेलं नाही, फक्त आईबापाची सेवा केली आणि त्याच्यामुळं पांडुरंग परमात्मा वर अभंगाच्या दुसऱ्या पुंडलिके काय केले, काय केले, पुंडलिके काय
पुंडलिक काय केले, काय केले, पुंडलिक काय केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले, पुंडलिक काय केले, काय केले, पुंडलिक काय केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले, पुंडलिक काय केले, काय केले, पुंडलिक काय केले. पुंडलिके काय केले, परब्रह्म वेठले. परब्रह्म म्हणजे चतुरातु शिरोमणी गुण लावण्याची खाणी आणि मुकुट सकळा म्हणी धन्य तुझी विठोबा, अशा विठोबाचं. पण आता तुम्हाला सांगतो, तो विठोबा पंढरपूरला आहे. तोच विठोबा तुमच्या जवळ असला तर, काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, तो केवळ पांडुरंग. आपल्या जवळच त्याची ओळख कधी करणार. कायापुरा नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदी तुझी धार वाहे उलटी, कायापुरा नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदी तुझी धार वाहे उलटी, पोह नारा खाय गुलती, पोह नारा खाय गुलती, पोह नारा खाय गुलती, पोह नारा खाय गुलती, नदी तुझी धार वाहे उलटी, कायापुरा नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदी तुझी धार वाहे उलटी, उलटी, पोहनारा खाय उलटी, तिचा उगम बहु खोल, उगम बहु खोल, तो जाणे तो अनमोल, तो जाणे तो अनमोल, तिचा उगम बहु खोल, तो जाणे तो अनमोल, तिचा उगम बहु खोल, तो जाणे तो अनमोल. कायापुरा नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदी तुझी धार वाहे उलटी, कायापुरा नगरामध्ये चंद्रभागा वाहे नदी तुझी धार वाहे उलटी, हो नारा खाय गुलती, हो नारा खाय गुलती, हो नारा खाय गुलती, हो नारा खाय गुलती, कायापुरी नगरामध्ये धार आहे उलटी, कायापुरी नगरामध्ये चंद्रभागा उलटी, हो नारा खाय कलती, हो नारा खाय कलती, नारा खाय गुलती, हो नारा खाय गुलती, उलटी. आता इकडे कुठे कायापूर नगर आहे का? त्यांनी सांगितलं कायापूर नगरमध्ये. हे कायापूर नगर बघा. या कायापूर नगरामध्ये चंद्रभागा नदी उलटी वाहते. निवृत्तीना सांगतात, उलटी गंगा वाहे पुरा आकाशाला, देखता देखता नावेमध्ये समुद्र बुडाला. किंवा नाथाच्या घरची उलटी खून त्याच्यामध्ये. आज मी एक नवल देखील, वळतणीचे पाणी आढ्या लागली, पाणी खालून वाहतो गवरून. ज्या दिवशी वरून वाईल ना, झाला तुमचा परमार्थ. जा विठाला विठाला वडील अत्रि ऋषी आणि याज्ञवल्क्य मुनी समोरासमोर आले. या अत्रि ऋषींनी याज्ञवल्क्य मुनींना विचारलं, गुरुदेव, या विश्वेश्वराचं स्थान कुठे आहे? त्यांनी सांगितलं वाराणसीला. म्हणे ते काशी वाराणसी माहिती आहे, ते ब्रह्मांडामध्ये, पण पिंडामध्ये कुठे आहे? पिंडामध्ये सुद्धा वाराणसीलाच आहे. म्हणजे ब्रह्मांडातली वाराणसी, पण पिंडातली वाराणसी कुठं? इडा पिंगळा 2 वाटा, पोचविती 10वे दरवाजा. हे दशमद्वार आपलं सगळ्यांचं आलं लक्षात. हिला वारणा म्हणतात, हिला नाशी म्हणतात. जो श्वासोच्छ्वास आहे ना, त्या ज्या ठिकाणी केंद्रित होतात, इथं आपण टिळा काढवतो, हे प्रयाग तीर्थ आहे. आलं लक्षात. इडा पिंगळा 2 वाटा, पोचविती 10वे किंवा तुकोबार असेल. पहा आपुल्या शरीरी, 10वे द्वार ही पंढरी, जे उन्मनीचे घर तेथे विठ्ठल मंदिर. त्रिकुट शिखरा शेजारी परब्रह्म, तेथे विटेवरी. तुका म्हणे श्रीहरी, देव आत का बाहेरी. विठ्ठल विठ्ठल साधू संतांनी सांगितलं तुकोबाराने, बस एवढे दिवस गेले ते बाद झाले, पण आता तरी जागा, आता जागा भाई नो जागा.
जागृत आहात. आता जागा जागा म्हणजे काय? आम्ही झोपलेलो आहोत का? आम्ही तसे जागे आहोत, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलेलो आहोत. तो आत्मस्वरूप प्राप्त करण्यासाठी आपण जागे राहिलं पाहिजे. आणि म्हणून ते सांगतात, जागा रे भयानो जागा, उत्तिष्ठ जागृत आहात. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरी नाथा. त्यासाठी आपण सावध झालं पाहिजे. समर्थ सांगतात, सावध सावधान मुखे काय वाचे वदान नारायण. 10 वर्ष बाळपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कायचा सावधान. 100 वर्षाची गणना दिलेली आहे, तेवढं आपल्याला वेळ नाही. म्हणजे त्यांनी सावध व्हायला सांगितलं. मग आपण सावध व्हायला सांगितलं, पण ते कुठं सावध व्हायचं? वरचाळीला तुम्ही सावध राहावे. वरचाळीला तुम्ही सावध असा. वरचाळीला पाटील बुवाला मग लावून सगळे पाटील बुवाला. पाटील बुवाला लावून पाटील बुवाला. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे पाटील बुवाला. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे पाटील बुवाला. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा. पिंगळा महाद्वारी. काही कंटाळवणे नाही ना वाटत? सावध राहायला सांगितलं. पती पत्नी असे जेवायला बसतात. काय खातो आम्ही कसं या संघाचे समोर TV लावलेले आहे, मालिका बघतात. आणि जेवता जेवता एक मेन एपिसोड लागलेला असतो. कुठला एपिसोड? महाभारत रामायण नाही, दुसरा कुठला एपिसोड? तो होऊन गेला माझ्या नवऱ्याचे. आणि तेवढ्यामध्ये ते सांगायला, अगं ऐक ना, अगं ऐक, थांबा जरा, महत्वाचा भाग आहे. गप्प बसले बिचारे. आणि मग तो जेवण झाल्यानंतर मग सांगता, आता काय सांगायचं? आता काय सांगायचं? जे व्हायचं ते होऊन गेलं. झालं काय म्हणे? तो तिथं बल्ब सुरू आहे, त्या बल्बवरून एक झुरळ खाली पडलं. पळत 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 तुझ्या ताटामध्ये आलं. आणि ताटामध्ये आल्यानंतर तू एक क्षणाचाही विचार न केला, तुझं लक्ष होतं टीव्हीकडं. ते चुरगळून घासामध्ये घेतलं आणि खाऊन टाकलं. आणि मग तेव्हा सांगायचं ना, सांगत होतो ऐकलं. तसं वाद तसे बोंब कोणी नाही एक ठिकाणी. हरी हरीनं म्हणती त्या थोड झाली. आणि तसं रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा. तुमच्या नगरीचा आम्हाला हे भरवसा. तुमच्या नगरीचा आम्हाला हे भरवसा. उजेड पडताना गळा पडेल फासा. उजेड पडताना गळा पडेल फासा. सावध होऊन भजनीला गा देव करा कैवारी. सगळ्यांनी सावध केले. तसं तू कोंबार आहे. तिसऱ्या जन्मामध्ये सावध व्हायला सांगतात. कैसा होय सावधान. कैसा होय सावधान. कैसा होय सावधान. कैसा होय सावधान. हृदय जपे नारायण. हृदय जपे नारायण. पुंडलिके काय केले. पुंडलिके काय केले. हृदय जपे नारायण. हृदय जपे नारायण.
के काय तैसा होई सावधान हृदय जपे नारायण. एक गांडूळ आपला असतो ना शेतकऱ्याचा मित्र, तो गांडूळ एका माशाला सावध करतो. मर मर अर्धा मेलो तुझ्यासाठी, तू नको मरू माझ्यासाठी. का? वर उभा आहे तुझ्यासाठी. आपली पोरं मासे पकडायला जातात, सगळेच ते आसू किंवा जाळं घेऊन जात नाही. एवढीशी काठी, त्याला तंगूस आणि शेवटी गळ लावतात आणि त्याला अर्धा तोडून गांडूळ लावतात. मग तो मासा गांडुळाचं मिक्स करून येतो खायला आणि स्वतः अडकला जातो. तेव्हा तो गांडूळ त्या माशाला सावध करतो. मर मर अर्धा मेलो मी तुझ्यासाठी, तू नको मरू माझ्यासाठी. का? वर उभा आहे तुझ्यासाठी. तसं हे जीवा पाहतो उंदीर ने तसे बोका, तैसा काळ लोका ने तशी घडी घडी काळ वाट्याची पाहिजे अजून किती अवकाश. तर त्यासाठी पण एक हुशार माणूस होता महाराज. त्याने काय केलं माहिती आहे? यमाशी दोस्ती केली. यमाशी दोस्ती, राजाशी दोस्ती केली. प्रश्न मिटला ना. त्या यमाने सांगितलं, आता तू माझा जीव मित्र आहेस, तेव्हा तुला मी एक सांगतो की ज्या वेळा, कारण हा नश्वर म्हणजे जो जन्माला आला तो एक दिवस मृत्यूलोक आहे, एक दिवस मरणार. पण तुला एक स्पेशल कन्सेशन देतो. काय म्हणजे जेव्हा पण मी येईन तुला चिठ्ठी पाठवेल. चालेल म्हणे, चिठ्ठी पाठवा. तर मग एकदा चिठ्ठी आली, दोनदा चिठ्ठी आली, तीनदा चिठ्ठी आली, चारदा चिठ्ठी, पण याचं काही लक्ष नाही. आणि शेवटी दिवस आल्यानंतर तो यमराज आला घ्यायला. त्याने सांगितलं, तू सांगितलं होतं तुला चिठ्ठी पाठवून, आज एक पण चिठ्ठी नाही आली. काय म्हणे, तू खोटं, तू अर्थ करून नाही घेतला, समजून नाही घेतला. तुला चिठ्ठी एक नाही 4 चिठ्ठ्या पाठवल्या. चिठ्ठी येईल मग पडीला ठावी. म्हणजे काय, पहिली चिठ्ठी तुला 40व्या वर्षी पाठवली. काय, डोळ्याला 40 आली, ती पहिली चिठ्ठी आली. पण तू बहादर निघालास, डॉक्टरकडे जाऊन चष्मा लावून घेतलास, त्याच्यावर मात केली. 50व्या वर्षी तुझे काळे केस होते ते पांढरे करून टाकले. तू त्याच्यापेक्षा बहादर. तू काय आणली? मेहंदी आणली आणि केस काळे करून घेतले. तिसरी चिठ्ठी तुला पाठवली. काय, तुझे दात पडले, तू कवडी आणून लावलीस. आणि चौथी चिठ्ठी पाठवली, तुझे नटबोळ ढिगे केले. आणि मग तुला थोडासा अभाव झाला. आणि तसे त्या 4 चिठ्ठ्या पाठवल्या, पण तुझ्या लक्षात नाही. आता चल माझ्याबरोबर. तसं आपल्याला चिठ्ठ्या मिळतात. आपण सावध. राजा दशरथाचा एक केस सफेद निघाला. त्याने सांगितलं, आता मला चिठ्ठी आली, आता प्रभू रामचंद्रांना राजसिंहासनावर बसवायचं. तसं आपण सावध झालो पाहिजे. असो तुझा म्हणे तुझा सोडविना कोणी. तुला जर सावध होऊन भजनी लागायचं असेल, सुटायचं असेल, तर त्या विश्व ब्रह्मांड नायकाला आपलंसं करा. आणि तसं केल्यानंतर तुमची सुटका होईल. त्यासाठी एकदा त्या विश्व ब्रह्मांड नायकाचं भजन करू. विठोबा जय जय विठोबा रखुमाई, 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 महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे माया बापे, तुका म्हणे
अवघी देवाची स्वरूपे आपल्या सगळ्यांचे परिचित असतील किंवा नावाने ऐकून तरी असाल. डॉक्टर तात्या लहाने लाखो डोळ्यांचे ऑपरेशन फ्री ऑफ चार्ज मध्ये केलेले आहे. कितीतरी जणांना दृष्टी दिलेली आहे, पण कर्म धर्म सुयोगाने त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. दुसऱ्या डॉक्टरांनी त्या डॉक्टरांना सांगितलं तुम्ही अवघे 2 महिन्याचे पाहुणे आहात. सगळ्या नातेवाईकांची चेकिंग केली, कोणाचीच किडनी मॅच होत नाही. पण कर्म धर्म सुयोगाने त्यांची म्हातारी आईची किडनी मॅच झाली. आईला सांगितलं आई तुम्ही जर 1 किडनी दिली तर तुमच्या पुत्राला जीवदान मिळेल. अशी कुठली आहे की माझं लेकरू मरावं आणि मी जगावं. त्या आईने बेशर्त बिंदास डॉक्टर म्हणे चालेल. आणि मग ते दिवस ठरला आणि ठरल्या वेळेला किडनी काढायच्यासाठी त्या आईला स्ट्रेचरवर घेतला आणि चालवली. परंतु डॉक्टरांनी विचारलं आईसाहेब तुम्हाला माहिती आहे कशासाठी चालवलं. हो म्हणे माझी किडनी काढायची आणि माझ्या मुलाला द्यायची. मग तुमची अंतिम इच्छा काय. यदा कदाचित तुमचं देवासन झालं तर काय. डॉक्टर साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे, माझी 1 किडनी तर द्या, पण गरज पडली तर दुसरी किडनी पण माझ्या लेकराला द्या आणि त्याचं जीवन सफळ होऊ द्या. असं कोण सांगू शकते. फक्त आईच सांगू शकते. आणि म्हणून ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रती अशा या आईचं जाणं झालं आणि त्यांच्या आठवणी आपल्या हृदयामध्ये स्मरून राहिल्या. आणि म्हणून ते सांगतात तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. भाग्यवंतांनो आपली संस्कृती तशी आहे. मथुरेचा राजा पहिला उग्रसेन होता बरं का. आणि मग त्या उग्रसेनाला बंदिवासात टाकला आणि मग कंस स्वतः मथुरेचा राजा झाला. तसं ते द्वापारयुगात झालं. पण आपल्या कलियुगातलं औरंगजेब त्यांनी एका भावाला मुंडकं उडवलं आणि त्यांचे वडील शहाजहान त्यांना बंदिवासात टाकलं आणि त्यांना खायला काय 2 रोट्या द्यायच्या आणि थोडंफार काहीतरी त्यांचं जे काय भाजी असेल किंवा काय असेल ते द्यायचं. आणि पाणी मात्र 1 मडकं पण नाही. ते मडकं अर्ध तुटलेलं त्या मडक्यामध्ये पाणी द्यायचे. दिवसाला ते अर्धच मडकं द्यायचे. तेव्हा त्या शहाजहानने सांगितलं बेटा आता गरमीचे दिवस आहेत, या अर्ध्या मडक्यामध्ये काहीच होत नाही, जीव तहानेने व्याकुळ होतोय, तेव्हा मला 1 पूर्ण मडकं भरून तरी पाणी दे. तेव्हा त्याने काय सांगितलं असेल म्हणे तुला जिवंत ठेवलंय त्याच्यात तू धन्यता मान. बरं झालं तुझं मडकं उडवलं नाही, तुला जिवंत ठेवून निदान अर्ध मडकं काफीला पाणी देतोय. तेव्हा त्या शहाजहानने सांगितलं धन्य तू मुसलमान आहेस की आपल्या स्वतःच्या वडिलांना ज्यांनी तुझ्यासाठी सर्वस्व अर्पण केलं त्याला तडपावून मारतोस, पाणी सुद्धा देत नाही. अरे तुमच्यापेक्षा तो हिंदू धर्म कितीतरी श्रेष्ठ का. त्यांनी तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे आज जिवंतपणे तर सेवा करतात, पण मेल्यानंतर सुद्धा त्यांच्या नावानं पाण्याने अर्ध देतात आणि त्यांची तृप्ती करतात. आणि म्हणून त्या धर्माला नतमस्तक होतो. म्हणून आपला धर्म श्रेष्ठ आहे. आणि म्हणून तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. हरिभक्त परायण मस्के बाबा त्यांना साथ करतील. महाराज या तुम्ही म्हणता माग चाल या येणे करी तुम्ही या इकडे मग माईक तुम्हाला म्हणाले तुका मन माय बापे तुका मन माय बापे तुका मन माय बापे
तुका म्हणे माये बापे तुका म्हणे माये बापे तुका म्हणे माये बापे तुका म्हणे माये बापे तुका म्हणे माये बापे अवघी देवाची रूपे अवघी देवाची रूपे अवघी देवाची स्वरूपे अवघी देवाची स्वरूपे कुंडलिके काय केले कुंडलिके काय केले कुंडलिके काय केले कुंडलिके काय कुंडलिके काय केले कुंडलिके काय केले कुंडलिके काय केले कुंडलिके काय केले परब्रह्म उभे 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 केले उभे केले परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे केले परब्रह्म बोला परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे केले परब्रह्म उभे केले कुंडलिके काय केले कुंडलिके काय केले कुंडलिके काय केले कुंडलिके काय चला विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल आपुले करो वेळे वापुणे उत्तर क्षमा पराध महाराज तुझे हा नाही विचारिला अधिकार मी आपुला क्षमा पराध महाराज तुझे तुका म्हणे ज्ञानेश्वरा राका पाया पैकी करा ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे देखील चरण आता